व्यापार पेठेकडून सुद्धा त्या बंदला प्रतिसाद देणं अपेक्षित होतं, परंतु जेव्हा ती घटना घडली नाही किंवा त्या बंदला प्रतिसाद संमिश्र स्वरूपाचा किंवा काही लोकांनी त्याची दुकानं चालू ठेवली, त्यावेळेला संतप्त आंबेडकरी अनुयायांनी काही दुकानं बंद होण्यासाठी जी पावलं उचलली, अर्थात त्याचं समर्थन करता येत नाही, परंतु अशी घटना घडण्याला कारणीभूत ही इथली पोलीस व्यवस्था आहे, इथलं गृह खातं आहे. मात्र गृह खातं असं का वागतं? कारण गृह खात्याला कुणी निर्देश देणारा मंत्रीच अस्तित्वात नसेल तर करायचं काय? अशा सगळ्या परिस्थितीत कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली पुन्हा एकदा जर आंबेडकरी अनुयायांचं आयुष्य आणि भविष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून चालू असेल तर निश्चितपणे हा अत्यंत निंदनीय आणि निषिद्ध प्रकार आहे. घडलेल्या घटनेची चौकशी करण्यापेक्षा कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली अशा पिढ्या उद्ध्वस्त करणं आणि बर्बाद करणं याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो.